सगळ्यांनी हात जोडायचे. तथागताचा जो सिद्धांत आहे, तथागताची जी वाणी आहे, तथागताची श्रद्धा आहे, ते बोलून आपण या ठिकाणी आजची सुरुवात करतो. मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रदोषे भासती वा करो दिवा कतोरण दुःख मनवेती शकंपवतो मनोभंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्ने भासती वा करोति वा ततो न सुख अन्वेति छायावतामिनी. अर्थात मनुष्याचे सर्व धर्म प्रथम स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न होतात. मन हेच एक एकमेव असं कारण आहे. मन हेच मुख्य स्थान आहे. ते मनोमय आहे. जेव्हा मनुष्य मनी मनाने एखादे कार्य करतो तेव्हा दुःख त्यांच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं बैलाच्या पाठीमागे त्याची चाकं जात असतात त्या पद्धतीने आयुष्यभर दुःख हे त्याच्या पाठीमागे येत असते. आणि ज्या पद्धतीनं मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे धर्म हे चांगल्या विचाराने स्वच्छ मनाने कार्य करत असते तेव्हा सुख त्याच्या पाठीमागे धावत असतं. ज्या पद्धतीने मनुष्याला त्याची छाया कधी सोडत नसते त्या पद्धतीनं सुख हे जन्मापासून ते मरेपर्यंत हे त्याची पाठलाग करत असते. दुःखातून मुक्ती होऊन त्याला सुख प्राप्त होत असते. ही तथागताची वाणी, तथागताचा अंतिम संदेश ह्या पद्धतीचा. कारण जे काही तथागतानं आपल्याला शिकवलेलं आहे ते केवळ आणि केवळ मनावरच केंद्रित आहे. हे त्यांनी अंतिम भाषण जगाला सांगितलं. आणि जेव्हा आपण प्रार्थना पाहतो, प्रार्थनाचा 2-3 भाग बघितले आपण. प्रार्थना बघत असताना आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जर ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर इतर 2 ग्रंथ हे तुम्हाला समजून घ्यावे लागतील, त्याचे सिद्धांत समजून घ्यावे लागतील. आणि ते बुद्ध आणि कार्ल मार्क्स रिव्होल्युशन काउंटरव्यूज हे ग्रंथ आहे. कारण बाबासाहेबांचा हा शेवटचा ग्रंथ होता. जेव्हा 15 मार्च 1956 याची प्रस्तावना केली, बाबासाहेब अख्खी रात्र बसले. बाबासाहेबांची तब्येत खूप खालावलेली होती. जेव्हा नानाचे रघु त्यांना जेवण करण्यासाठी घरी गेला, दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेब त्याच अवस्थेत त्या स्थितीमध्ये लिखाण करत असते. आणि ते काय लिखाण करते? 13 पानाची प्रस्तावना. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला ही प्रस्तावना समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला समोरचा भाग हे समजून नाही. त्याच्यामुळं आपण बघितलं कशा कंडिशनमध्ये किती पेजेस होते, कशा पद्धतीने एडिशन आल्या. प्रस्तावना 1980 पर्यंत गहाळ झाली, कोणत्याच पुस्तकात छापली गेली होती. 80 जेव्हा त्या वकिलांनी भगवानदासनी जेव्हा फाईंड आउट केली एज्युकेशन सोसायटीचे आणि त्यामध्ये जेव्हा ती प्रस्तावना छापली नंतर ती जगाच्या इतिहासात नोंद झाली. पेपरमध्ये त्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भाने त्यांची जी पुस्तक छापल्या गेलं त्याच्यामधून ती प्रस्तावना छापल्या गेली. म्हणजे जवळपास आपण 1957 ते जवळपास 70 पर्यंत म्हणजे 80 पर्यंत म्हणजे बघत प्रस्तावनेचा जो ग्रंथ हे वाचून होत होते. कारण उपलब्धच नव्हते. गव्हर्नमेंटची एज्युकेशन आणि पेपर सुद्धा ती उपलब्ध नाही. आणि ही प्रस्तावना सांगत असताना आपण वाचन करत असताना उल्लेख करत असताना चिंतन करत असताना बाबासाहेब स्पष्टपणे उल्लेख केला आहे की तुम्ही जोपर्यंत कार्ल मार्क्स समजून घेणार ना बुद्धाचा आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास जोपर्यंत नाही करणार तोपर्यंत तुम्हाला समोरचं अभ्यासासाठी तुम्हाला किंवा ते समजून घेण्यासाठी तुम्हाला ते पूरक आणि पोषक आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघणार आहोत की बुद्ध आणि कार्ल मार्क्स हालाकी बाबासाहेब म्हणतात, कारण बाबासाहेबांचे ते जे बुक्स आहेत बाबासाहेबांच्याच रायटिंगमध्ये आहेत की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही मध्ये वाचता. कारण कार्ल मार्क्समध्ये आणि बुद्धामध्ये 2318 दिवसाचा फरक आहे.
2381 दिवसाची म्हणजे चा फरक आहे. आणि ही तुलना कशी काय करतात? कारण एक जगामध्ये ऐतिहासिक क्रांती झाली, त्याला कम्युनिस्ट म्हणतो, किंवा सामाजिक न्यायवादी किंवा समतावादी किंवा साम्यवाद असं जगाच्या इतिहासामध्ये म्हणजे एक मोठी क्रांती घडली. आणि याचा परिचय देत असताना, कारण एक वकील होता, चांगला सिनियर वकील होता, त्याचे वडील सुद्धा वकील होते, आणि त्यांनी सुद्धा वकिली करून चांगलं संपादन करावं अशी त्यांची वडिलांची सुद्धा इच्छा होती. त्या पद्धतीने त्यांना 17व्या वर्षी लॉला ॲडमिशन बॉन विश्वविद्यालय जर्मनी या ठिकाणी चांगल्या चांगल्या म्हणजे कॉलेजला देण्यात आलं. त्यांचं नाव जर बघितलं आपल्याला सगळ्यात माहीत असेल, कार्ल हेनरिक मार्क्स. जन्म 5 मे 1818 झाला आणि मृत्यू हा 14 मार्च 1883 झाला. मग यांचा जे काही सिद्धांत होता, सामाजिक कार्यकर्ते फिलॉसॉफर आहे, जे की जे विज्ञानिकचे जर आपण बघितलं, चार्ल्स डार्विन जे विज्ञानाचा सुचवला, सिग्मंड फ्राइड म्हणून विज्ञानाचा सुचवला, आणि अशा पद्धतीनं हे जे कार्ल साम्यवादाचे किंवा सामाजिक न्यायाचे एक वैज्ञानिक म्हणून, एक दार्शनिक म्हणून जगाला त्यांनी. मग यांनी जेव्हा हे कार्य सुरू केलं, त्यांच्यासोबत फ्रेडरिक एंगल्स नावाची एक चांगली प्रसिद्ध पत्रकार राष्ट्रपती, कारण हे काम एकटं नाही करू शकतो, त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम कोण केलं? फ्रेडरिकने केलं, एंगल्सने केलं. आणि या माध्यमातून नंतर त्यांनी लोकांचं प्रबोधन तयार केलं. त्यांनी सांगितलं जगाला की जगामध्ये कशा पद्धतीचं दुःख आहे. कारण त्यांनी सरळ सरळ दोन त्याच्यामध्ये डिव्हाइड केलं, जगाला दोन याच्यामध्ये डिव्हाइड केलं की जग जे आहे ते केवळ दोन कारणाने खूप आहे. पहिले जे एक कारण आहे, ज्याच्याकडे अमाप पैसा आहे ते अमाप श्रीमंत होते, आणि जे गरीब आहे ते अतिशय गरीबच होत आहे. हे फक्त दोन मध्ये जगाचे डिव्हायडेशन करत आहे. आणि जे काही समजा आता एखादा फॉर एक्झाम्पल कारखाना आहे, कारखान्याचा जो मालक आहे तो फक्त एक मालक असतो, आणि त्याच्यामध्ये कार्य करणारे जे हजारो कामगार असतात. कारण मशिनरी असतात त्याच्याकडे, परंतु कालचं म्हणणं असं असते की नुसती मशिनरी काम करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्या उसाचा कारखाना आहे. आता त्या उसाचा कारखाना खूप मोठा आहे, परंतु केवळ बटन दाबलं तर साखर निघेल का? नाही निघणार. त्याचा समजा अध्यक्ष एकच आहे. आता उत्पन्न कोण काढते? मग तिथले जे काही वर्कर आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय जे काही डिव्होशन आहे, त्यांचे काही समजा देणं आहे, त्यामध्ये काम करणं, दुसरं घोषित करणं, त्याची भविष्य करणं, किंवा त्याचे या कंटेनरमधून त्या कंटेनर टाकतं, त्याचा रस तर पाहिजे विडिओची रिडिंग केलं, हे विविध स्तरावरती लोक काम करतात, आणि लोकांना ही सारखीच पगार असते. परंतु त्याच्यातून जे उत्पन्न निघते की जे मेट्रिक टनमध्ये साखर असो किंवा इंडस्ट्रियल जे असते, ते उत्पन्नाचा सगळ्यात मोठा भाग कोणाला जाते? त्या मालकाला जाते. म्हणून मालकाला गेल्यामुळे काय होते? मालक हे श्रीमंत सुद्धा जाते, परंतु जगातले माणसं हे गरीब 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 आणि गरीब होत जातात. कारण याच्यामध्ये संसार असते, प्रपंच असते, आणि त्याच्यामुळे ग्रह कल याच्यामुळे होतात. हे बाबासाहेब म्हणजे सांगतात, त्यांनी शोध लावला की हे दोन कारण होती की जगाच्या इतिहासामध्ये जे काही दुःखाचे कारण त्यांनी सांगितलेले आहेत. बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणजे सिद्धांत सांगतात, लोकांना समजून यासाठी हे सिद्धांत सांगतात. आणि अशा पद्धतीने ते दोन वर्गामध्ये डिव्हायडेशन केल्यानंतर जे काही म्हणजे मुख्य असो म्हणजे इंडस्ट्रीचा, कारण आपल्या भारत देशामध्ये पाहतो आपण, मुंबईमध्ये पाहतो की सूतगिरणीचं सगळ्यात मोठी इंडस्ट्री होती. आणि या सूतगिरणीमध्ये किंवा नांदेडला सुद्धा पिवळी गिरणी जी होती, तिथं म्हणजे सुताची गिरणी किंवा कापडाच्या उद्योगासाठी भारत देश हा अग्रगण्य होता, पुढे होता. आणि हजारो लोक त्याच्यामध्ये काम करायचे. तर त्या कामगारांना त्यांनी काय म्हणलं होतं की सर्व हारा म्हणून त्यांनी डेफिनेशन दिली होती, किंवा हब्स नॉट हब्स म्हणून त्यांनी दिली होती. आणि जे काही मालक असते त्याला भूर्वा असं म्हणतात. म्हणजे मालक जे आहे त्याच्यामध्ये की मालक हेच पूर्ण श्रीमंत होते, आणि बाकीचे लोक जे असतात ते बहुसंख्येने जास्त असतात, इंडस्ट्री संख्येने कमी असतात. मालक श्रीमंत लोक हे संख्येने कमी असतात, परंतु त्या मालकाला श्रीमंत करणारे लोक हे हजारो असतात. आणि त्या हजाराच्या श्रमापायी, कारण आपण मग बघितलं सिद्धार्थ जेव्हा शेतावर जात होता, आणि जेव्हा ते वर्कर्स हजारो नांगर चालायचे, आणि हजारो नांगर चालत असताना घराखाली बसून ध्यान करायचा. आणि त्यांनी स्पष्टपणे त्याला सुद्धा शब्द केला की हजारो शेतकऱ्यांनी, हजारो कामगारांनी एक राब उन्हामध्ये राबावं, काबाड कष्ट करावे, आणि त्या कष्टाच्या जोरावर मालकानं भरगंज बसून काम हे मला नाही होतं. कारण याचं साम्यवाद आहे बुद्धाचा आणि
मार्क्सचा हा सिद्धांत बाबासाहेबांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेब बोलले स्पष्टपणे सांगतात, सिद्धांत आम्हाला सांगतात आणि त्याच्यातून 4 मेजर सिद्धांत निवडतात. बाबासाहेब असं म्हणतात, काल मागच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य हेतू हे जगाची पुनर्रचना करणे, विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हा नसून विश्वाचे पुनर्निर्माण करणे. आणि तथागत सुद्धा बघा आहे की विश्व कसं निर्माण झालं, काय निर्माण झालं, कोण निर्माण झालं, म्हणजे त्याचे काय घेणे, म्हणजे विकास कशा पद्धतीनं झाला, जगाचा लोक कशा पद्धतीनं म्हणजे हे झाला, वाढलं कसं, याच्यावर त्यांनी भर दिला आहे. म्हणजे माणसाची पुनर्रचना किंवा ह्याच ठिकाणी लोकशाही प्रतिष्ठापना कशा पद्धतीने होईल या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि अशा पद्धतीनं दुसरा मुद्दा सांगतात की जगात आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडण्यास जबाबदार असते. समाजाचा मालक म्हणजे बुजुर्ग असतो व कामगार सर्व हारा या दोनच वर्गामध्ये म्हणजे विभागणी झाली आहे. जगाची सुख आणि दुःखाची या वर्गामध्ये जो नेहमी कलर वर्ग म्हणजे कलर सुरू असतात, भांडणं सुरू असतात, हेच एकमेव दुःखाचं कारण आहे असं तो कार्स असं म्हणतो. मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाचे नेहमी शोषण होत असते. कामगाराच्या श्रमाचे फळ नसते म्हणजे प्रॉफिट मालक वर्गाद्वारे दुरुपयोग होत असतो. ही कामगाराची पिळवणूक उत्पादनाची साधने राष्ट्रीयकरण करून नष्ट करता येईल. अर्थात खाजगी व्यक्तिगत संपत्ती नष्ट करून ही पिळवणूक नष्ट करावी. मग काय मुद्दा मांडला कारण जगाला वैज्ञानिक दृष्ट्या आपण दिलं की भाई एवढी मोठी जी काही इंडस्ट्री आहे ते फक्त मालक कमवत नाही, मालक जे काही वर्कर लोक काम करतात, राब राबतात, त्यांच्या ते मेहनतीचं फळ असल्यामुळं ती मालकाला हे होते. आणि या ठिकाणी काय होते, मालक मालदार होते परंतु शोषण कोणाचं राहिले, माणसाचं राहिले. हा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलं. आणि मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाची पिळवणूक हीच कामगार श्रमिक वर्गाला अधिक दुर्बल आणि दारिद्र्य बनवत आहे. हेच दुःखाचं मूळ कारण आहे असं बोलते काल सांगतो. कामगारांमध्ये या वाढती दुर्बलता आणि दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी धोरण निर्माण होत आहे. त्यामुळे वर्गकरणाचे रूपांतर वर्गघरात होत आहे. कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राजसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील आणि क्रांती कोणीही होऊ शकणार नाही. त्यामुळे समाज मग कालच काय म्हणतो की अशा पद्धतीने जर सुरू राहिलं तर ह्या म्हणजे कामगाराची एकजूट होईल, याच्यामध्ये बंड पुकारतील आणि बंड पुकारल्याच्या नंतर हे मग तिथं कब्जा करतील, त्या कारखान्यावर कब्जा करतील. आणि कब्जा करतील म्हणजे पूर्ण जी काही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी किंवा खाजगी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण म्हणजे सगळ्यांना वाटून घेतील किंवा सगळेजण त्याचे मालक होतील, सगळेजण कमावतील, सगळेजण प्रॉफिट घेतील आणि मालकाची संख्या कमी होईल. कारण संख्या कोणाची असते, मेजॉरिटी कोणाची असते, कामगाराची. म्हणून यांनी जर बंड पुकारलं किंवा यांना बंड करण्याचं जर प्रवृत्त केलं तर हे कधीही म्हणजे स्वतःचं दुःख हे स्वतः नष्ट करण्यासाठी सक्षम राहू शकतात. आणि याची पिळवणूक राहिली ही पिळवणुकीलाच समाजवादाची एक असं समाजवाद किंवा साम्यवाद किंवा कम्युनिस्ट फेस्टो इक्वॅलिटी हे तयार होईल. हे मार्क्स असतात. कारण ह्या पद्धतीनं याच्यामध्ये काय दाखवले त्यांनी की एक तर हिंसा मार्क्सचे दोन जे साधनं जे दाखवलेली समजा हिंसा म्हणजे कशी कामगाराला एकजूट करून कब्जा करायचा किंवा सगळ्यांनी मिळून जे प्रॉफिट हस्तगत करायचं केवळ एकट्यालाच प्रॉफिट ठेवायचं. कारण श्रमाचं फळ हे सगळ्यांना सारखं वाटून दिलं पाहिजे हे कालचा सिद्धांत होता. आणि अशा पद्धतीने हे जसे तसे मुद्दे बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये छोट्याशा ग्रंथामध्ये या ठिकाणी निषेध केले. आणि त्याच्यातून 4 स्पष्ट मुद्दे आपल्याला या ठिकाणी समजून घेण्यासाठी सांगितले की समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. मार्क्सचे तत्वज्ञान कार्य जगाची पुनर्रचना करणे, विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्याचा वेळ नष्ट करणे नव्हे. म्हणजे कालचं सुद्धा जगात कसं उत्पन्न झालं, काय उत्पन्न झालं, कारण आपण तर सगळे नैसर्गिक स्वातंत्र्य जन्माला आलो, सगळ्या इच्छे म्हणजे जसं आहे नैसर्गिकरित्या आपण जन्माला प्राप्त झालो म्हणून नैसर्गिकरित्या सुद्धा त्या प्रॉपर्टीचे भागीदार हे आपण झालं पाहिजे असं बाबासाहेब कोणी सांगितलं म्हणतात, कालचं सांगितलं म्हणतात. आणि वर्गावर्गामध्ये ही संवादाचे बदल सुद्धा याच म्हणतात. कारण राजा प्रसंगी आणि तथागताचा जो सिद्धांत किंवा जो समोरचा जो आपल्या वर्णन आलेले आहे की घराघरामध्ये भांडणं, बहीण भावामध्ये भांडणं, नवरा बायकोमध्ये भांडणं आणि हे जे वर्गावर्गामध्ये भांडणं
देशामध्ये भांडणं हेच एक वर्ग म्हणजे दुःखाचं कारण, त्या न करण्याचे कारण मला शोधली पाहिजे आणि अशा पद्धतीने निवड घेतल्यानंतर सुद्धा कारण त्या पंचवर्गीयानं प्रश्नाचं उत्तर मिळालं असं सांगून सुद्धा माझ्या समोरची समस्या सुटली नाही असं तथागत सांगतात हे आपण सगळे जाणत आहोत. मग याची जर बुद्ध आणि काल समाधी जर तुलना जर केली तर काही उद्देश समान होतात. कारण काल सुद्धा म्हणतो की जगाची पुनर्रचना करणे, विश्वाची उत्पत्ती, विनाश किंवा विषयी निरंतर गोष्टी करण्यापेक्षा समोर काय करायचं, मानवाच्या कल्याणाचं काय करायचं, त्याची पुनर्रचना कशी करायची या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. या गोष्टीचा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात की पुनर्रचना कशा करायची, कारण त्या गोष्टीमध्ये त्यांनी म्हणजे सांगितलं नाही या ठिकाणी मग ते पोटवाद आणि ब्राह्मण यांच्यामध्ये जो संवाद आहे तो या ठिकाणी विषय केलेला आहे तुमच्या समजण्यासाठी की त्याच्यामध्ये जो संवाद होत असतो की जग नित्य आहे काय, जगाला अंत आहे काय, जग अनंत आहे काय, चेतना जीव शरीरासारखे सारखीच आहे काय, चेतना ही गोष्ट शरीर की दुसरी गोष्ट आहे काय, ज्याला सत्य प्राप्त झाले तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो काय, तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहते नाही किंवा जिवंत राहते नाही असे नाही असे आहे काय. आणि मग प्रत्येक प्रश्न भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले असे पोटवाद या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केले नाही. कारण बघा आपण गणित वाचत असताना सुद्धा आपल्या मनातील छोटे छोटे प्रश्न उत्पन्न होतात की जे की अननेसेसरी आपल्या स्वतःच्या जीवनासाठी काही उपयोगाचे असतात. फॉर एक्झाम्पल पुनर्जन्म आहे का, आत्मा आहे का, बरं तरी असं तरी काही फायदा आहे का, बरं आता तरी आपण आपल्या परिवारामध्ये चालू उपयोगी काय आपण शोधू शकतो का, किंवा शेजाऱ्याच्या कुठं आत्मा गेले कुठं कोणत्यामध्ये जीव प्राप्त झाला शोधू शकतो का, किंवा पुनर्जन्म होतो आपल्या घरातल्या आपल्यासारखा आपल्याच दिसण्यासारखा उंचीच्या रंगाचा कोणी माणूस वेगळा झालाय का, नाही झाला. मग पुनर्जन्म कशाने सांगितले, ज्या पद्धतीने आपण बीज पेरतो त्यातून जे काही उत्पन्न होते त्याचं जे म्हणजे पंचभूताचे शून्य मार्ग बुद्धाचा आहे तो नंतर आपण समजून घेऊ. त्या पद्धतीने बुद्धाने तो मार्ग आपल्याला समजून सांगितला आहे. दुसरं सुद्धा या ठिकाणी प्रसंगित आणि तथागताचा जो सिद्धांत म्हणजे चर्चा झाली ते सुद्धा या ठिकाणी ते सांगतात की राजा राजामध्ये सुद्धा भांडण, कारण सरदार सरदारामध्ये सुद्धा भांडण होतात, ब्राह्मणामध्ये सुद्धा भांडण होतात, ग्रस्तामध्ये होतात, माता पुत्रामध्ये होतात, पुत्र पित्यामध्ये होतात, बंधू भगिनी होतात, मित्र मित्रांमध्ये होतात, असे हे नेहमी सुरू असतात. मग याचं काहीतरी सोल्युशन सापडलं, याचं सोल्युशन सापडण्यासाठीच मी आता घरी रिटर्न जाणं शक्य नाही. ठीक आहे रोहिणीच्या पाण्यावरून वाद झाला, ग्रह त्याग केला, परंतु ग्रह त्याग केला किंवा रोहिणीची जर समस्या सुटली म्हणजे जगाच्या समस्या सुटली आहे का, नाही. ती त्याही पेक्षा विशाल समस्येचं रूप आता माझ्यासमोर धारून करते आहे हे त्यांना समजलं आणि नाही त्याची कारणे मी शोधलीच पाहिजे. हेच म्हणजे वर्ग कळणं हे दुःखाचं कारण आहे असे बुद्ध म्हणतात. तथागताचा अष्टांगी मार्गाचा सिद्धांत हा वर्ग कळलं अस्तित्वात आहे वा कळव हेच दुःखाचे मेन कारण आहे यास म्हणजे मान्यता देत असतात. आणि अशा पद्धतीचा हा जो पॅरलल स्टडी बाबासाहेबांनी सांगितला आहे की हे दोन 1997 पर्यंत कार्ल मार्क्सचा सिद्धांत साम्यवाद किंवा जे कम्युनिस्ट होते ते सर्वहारा किंवा जे बुद्धिवाद म्हणजे हे कशामुळे सक्सेस नाही झाले की ठीक आहे तुम्ही साम्यवाद सांगताय परंतु समजा आता त्याच इक्वॅलिटीचे लोक सगळ्या कामगारांमध्ये असतील का, त्याच क्वालिफाईडचे लोक असतील का, आणि मग कारखाना कसा चालणार किंवा त्या पद्धतीची क्वालिटीचे उत्पन्न कसं देणार. मग ह्या गोष्टीमुळे ते जगामध्ये हे झाले म्हणून त्या मार्क्सला 2-3 देशांमधून हाकालून दिलं, 2-3 देशांमधून त्यांना हाकालून दिलं. नंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले, दुसऱ्या याच्यात देशात सुद्धा त्यांनी म्हणजे असंच प्रकोपला किंवा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत होते. म्हणून तथागत गौतम बुद्ध म्हणतात की हा जो सिद्धांत आहे अशाची साधनं कोणते, कार्ल मार्क्सची साधनं कोणते आणि तथागताची साधनं कोणते, या गोष्टीवर जर आपण फोकस टाकला तर दोघांमध्ये आपला फरक आणि दुःखाचं मूळ कारण काही आपल्या लक्षात कालचं काय सांगतो की दुःखाचं मूळ कारण आहे मालक आणि मालक करणारा मिळवणूक. कारण जे एकाकडे सुद्धा 10,000 एकर परिस्थिती असते त्याच्यामध्ये 4-5 लोक पराभराय असतात, एकटा तो खाणारा असतो. मग मार्क्स काय म्हणतो की किंवा तथागत काय म्हणतात की ह्या जो वर्ग कलर याच्यामध्ये पॅरलच त्यांना पेमेंट असते. सगळे किती जरी काम करायचे सारखे 10,000 9,000 3,000 यांचे खर्च जास्त असतात आणि यांना 10,000% जरी उत्पन्न झाले तर ते प्रॉफिट कोणाला मिळाले ते मालकालाच मिळाले. पण त्याच्यामुळे ते ग्रुप व्हायला अशा पद्धतीनं ते दुःखाचं कारण असतात. आणि मग तथागताचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला की तथागत जो विचार जर केला आपण तर याचे 2 मुद्दे कालचे म्हणजे हिंसा आणि हुकुमशाही.
किंवा त्याच्यामध्ये आपण कब्जा करू, हे दोन म्हणजे त्यांनी सांगितलेले कामगारांची हुकुमशाही केली, साम्यवाद नष्ट होईल असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे हिंसा आणि हुकुमशाही ह्या गोष्टी आल्या. आणि पॅरलल जर आपण स्टडी केला तर डॉक्टर बाबासाहेब सांगतात की तथागत बुद्ध काय म्हणतात की स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक. कारण सदाचारी किंवा स्वतंत्र धर्मासाठी समाजासाठी धर्म आवश्यक आहे. प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असेल. कारण धर्म जरी कोणता स्वीकारला तरी तो प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असं नाही. धर्माच्या जीवनाच्या तत्वाशी आणि वास्तविकशी संबंध असला पाहिजे. याविषयी त्याचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयी कल्पनाशी संबंध असता कामा नये. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे योग्य आहे. कारण तुम्ही कोणता जरी धर्म स्वीकारला त्याच्यामध्ये जर ह्या प्रथा असल्या, मलाच म्हणा माझी पूजा करा, तर हे मानणं अयोग्य आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे अतिशय चूक आहे. तथागत गौतम बुद्ध सांगतात प्राण्याचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे सुद्धा चूक आहे. बघा किती माइंडली स्टडी करून सांगितलेलं आहे. प्राण्याचे बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. खरा धर्म माणसाच्या मनातच असतो शास्त्रात. म्हणून जी आपण भगवंताची पहिली माझी म्हणून बुद्ध कारण हा धर्माचा मूळ मनाच्या भोवतीच जे काही कार्य क्रिया प्रक्रिया घडत असतात ते फक्त मनातूनच उत्पन्न होतात. कोणाची चोरी करायची, कोणाला दान द्यायचं, मनात जर उत्पन्न झालं तर त्याच्या खिशात जात आहे. आणि जर घ्यायचं जर झालं, पाकिट मारायचं जर झालं तर अति पुरुष उत्पन्न होईल, इथंच उत्पन्न होईल. म्हणून जे आहे हे सगळ्यात मेन आहे. असं तथागताचं म्हणणं आहे मनुष्य आणि नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तो नसेल तर धर्मी ही एक क्रूर अंधश्रद्धा असेल. जर ह्या गोष्टी जर म्हणणं नसतील कोणाच्या धर्मामध्ये, ते जर सांगत असतील माझी पूजा करा, कंदुऱ्या करा, देवाला नमस्कार करा, उपासना तपासना करा, हिताची करा, तर ही अंधश्रद्धा कोणत्याही धर्माला अजिबात पटणारी नाही किंवा बुद्धाच्या धर्माला अजिबात पटणार नाही. जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असते, पुरेशी नाही, तर जीवनाचा नियम अथवा कायदा असतो. धर्माचे कार्य हे जगाची पुनर्रचना करणे, त्याला सुखी बनवणे ही आहे. त्याचं स्पष्टीकरण देणे नव्हे की जग कसं उत्पन्न झालं, जग कशापासून झालं, तरी हे उत्पन्न म्हणजे याच्यामध्ये बेस्ट टाइम नाही करत. आपल्याला जे काही 50, 60, 70, 80% जे काही आयुष्य मिळालं आहे ते कशा पद्धतीनं सदाचाराच्या मार्गावरती घालायला पाहिजे हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. हीच संवादाच्या कलामुळे जगात दुःख आहे. तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक माया, सम्यक आजीविका, सम्यक कर्म, स्मृती, समाधी आणि सगळ्यांचे मिडल पाथ आहे. हे गौतम बुद्ध सांगतात. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. समाजाच्या भल्यासाठी या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व मानव समान आहे. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. महत्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यात जन्म घेणे. कारण चांगलं माणूस जर बनायचं असेल तर तुम्हाला चांगले श्रीमंताच्या घरात जन्म घ्यायची आवश्यकता नाही. कारण उच्च पुढे जन्म घेण्यापेक्षा उच्च संस्कृतीमध्ये जन्म घेणे हे जास्त महत्वाचे आहे. कारण किती जरी तुमच्याकडे श्रीमंती असते, किती प्रॉपर्टी असते, तुमचं सदाचारी जीवन नसेल, तुम्ही जर चोऱ्या करत असाल, तुम्ही खोटं बोलत असाल, तुम्ही व्यभिचार करत असाल, तुम्ही दारू पित असाल, तुम्ही प्राण्यांची हिंसा करत असाल, तर ते संस्कारी जीवन आहे का? नाही. तुमच्या प्रॉपर्टीचा काही उपयोग आहे का? नाही. याच्यामुळे होईल काय? तुमच्या आरोग्यावरती धोका होणार. मन आणि मस्तिष्काचा मधला जो दुवा होणार आहे तो ते म्हणजे मस्तिष्क आणि हृदय याच्यामध्ये जो दुवा होणार असतो तो मन असतो. आणि अशाबद्दल सर्वाबद्दल मित्रत्व कधी स्वतः कामाने आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील उडी मारली पाहिजे. काय म्हणतात आपण किती जरी कठोर शत्रू असतात तरी त्याचे सुद्धा आभार मानले पाहिजे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे विद्येचीही आवश्यकता असते. विद्या अध्ययन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. कारण बघा बाकीचे जन्म बघाय विद्या अध्ययन प्राप्त करण्याचा अधिकार नव्हता. आता आल्या की समजा माझा तो भाग वेगळा, परंतु स्पष्ट त्यांनी 138 ग्रंथामध्ये हा अधिकार दिलेला आहे. कोणत्याही गणपतीची पूजा असो, कुठल्या देवीची असो, महिलांना वाचण्याचा अधिकार नसता. आणि या ठिकाणी आपण 3 महिन्यांना या ठिकाणी आपण सातत्याने करत असतो. वेगवेगळे मॅडम असतील, आपल्या पंडिताई असतील, ठिकाणी असतील, पहिला जोडले पिल्लाने साहेब, आमचे ॲडव्होकेट जाधव, सुरेंद्र पिसे, छोटे शिवकर, डॉक्टर देशमुखे सर,
कितीतरी मंडळी उत्तम या ठिकाणी अभ्यास करून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. हे अधिकार कशामुळे मिळाला आपल्याला? केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे. त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणतात सदा सदाशिवाय सदा चरणाशिवाय ज्ञानी घातक आहे. कोणती गोष्ट अंतिम नाही, कोणती गोष्ट कायम करणारी नाही, प्रत्येक गोष्टीची परीक्षेची आहे. कोणतीच गोष्ट सभे संघाला दुःखात येला पर्याय पसंती आता निगडीत दुःखी यश म्हणून दिसते. कारण आपलं जीवन जे आहे ते किरायाचं आहे. कितीही बिल्डिंग मोठी असते, कितीही बिल्डिंग केली, कितीही लाईटिंग लावली, काही काम नसतं. हे जे तुमचं 3.5 तास जे आहे कार्यक्रम ते सगळ्यात मोठं आहे. आणि त्याच्यावरती जी छत्री आहे हे जे पंचउपादान स्कंद आहे नंतर पाहू, हे जर गोष्टी जर असते तर तुमचं जीवन कोणतीही गोष्ट काही किंवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते की परिवर्तनशील हा जगाचा नियम आहे. कारण कोणतीही गोष्ट कॉन्स्टंट नाही. बघा सकाळ झाली संध्याकाळ होती. या जगामध्ये सूर्याला सुद्धा मला लागते, चंद्राला सुद्धा मला लागते. परंतु तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेबांनी असं काही प्रकाशमान केले जग. ते कशामुळे केले? फक्त ज्ञानाच्या बळावर. न माळवायची गरज, न उगवायची गरज, फक्त दीप हो संदेश महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माणसाने कसा दिला? सदाचारी जीवनासाठी दिलेला आहे. विजेत्याची त्याच्यासोबत काही कर्तव्य आहे. ही बुद्धाचे सिद्धांत म्हणजे तत्वे फार प्राचीन, म्हणजे काल माणसा 3,381 वर्षांपूर्वीची असून सुद्धा किती म्हणजे चांगली वाटत. विचार करा. म्हणून ह्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत ह्या गोष्टी बाबासाहेबांनी म्हणजे ज्या सांगितल्याचा आपल्याला पर्यंत केलेला आहे. म्हणून कालच मास आणि पॅरलल स्टडी म्हणजे हिंसा करून आपल्याला विपेट मिळायची, हिंसा करून आपल्याला दुःख घालायचंय की सदाचाराच्या मार्गावर दुःख घालायचंय हे सांगतात. मग शेवटी सदाचार हे सांगतात याची साधनं कोणती? यांची मग हा काही जगाला कार्यक्रम सांगितला याची साधनं कोणती? दुःखाची साधने कोणती आहेत? तर कालच काय म्हणतो, कालची साम्यवादीची भूमिका काय असते? त्याची साधने कोणती? 2 प्रकारची. एक हिंसा करा आणि कामगारांची भूमिका. जिथं मार्गाची पिरवणूक होते तिथं तुम्ही एकवटून या. जिथे जी बुजुर्ग आहात तुम्ही कामगार म्हणून तुम्ही एकवटून या आणि तिथं असे बंड पुकारा किंवा अशा पद्धतीचे जी म्हणजे कामगारांची हुकूमशाही त्यांनी प्रसारित करा असा त्यांना संदेश होता. त्याच्यामध्ये हिंसेचे आणि हुकूमशाहीचे संबंध होते. परंतु पॅरललचा स्टडी केला तर बुद्धानं हुकूमतेची मार्ग कोणते सांगतात? बुद्ध काय म्हणतात की वैयक्तिक आचरणामुळे जे माणसाला दुःख होतं. वैयक्तिक आचरण कोणतं? दारू पिणं वैयक्तिक आचरण, तंबाखू खाणं कोणाला कॅन्सर होईल. कारण चोरी केली पोलीस पकडून ती जरी मारते जेलमध्ये टाकते, व्यभिचार व्यक्ती शास्त्रासाठी गुन्हे दाखल होते किंवा निधी नष्ट होते भ्रष्ट होते. अशा पद्धतीचे प्राणी हिंसा केली तर आपण आता उदाहरण दुसरे हे पकडले तर म्हणजे कंडिशनमध्ये आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वचनामुळे काय होते? दुःख होतं. म्हणून हे वैयक्तिक आचरणामुळे माणसाला इंडिपेंडेंटली दुःख नष्ट करण्याचं साधन कोणतं आहे? हे पंचशील आचरण. आणि सामूहिक आचरणाचं कोणतं आहे? समजा आता एखादा व्यवसाय असो, पाहण्याचा दृष्टिकोन असो, सामाजिक दृष्टिकोन असो, त्यासाठी कोणतं दिलेले? अरे अट्टालिको म्हणजे आहे अष्टांगिक मार्ग. त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे, सम्यक मान्य जे काय आपण पाहतो त्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने आपण हे विश्लेषण पाहतो. त्याच्यातून आपण वैयक्तिक जे वर्णनाला दुःख आहे, सामाजिक वर्णनाला दुःख आहे त्यामध्ये काही नष्ट करू शकतो. आणि तिसरं जे साधन सांगितले पारमिता म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन आपण जर ते परिशीलित जर केलं तर अजून तुमचं जे काही शिवाय जे काही तुमचं आयुष्य आहे हे अंतिम टप्प्यावरती जाईल. दुःखाची मुक्ती ही जर केली. आणि बघा फॉर एक्झाम्पल ज्या आता एक साधा उदाहरण घ्या, ज्या घरामध्ये दारू आहे, तंबाखू आहे, घरटुना आहे, विचार करा. साधी सिंपल गोष्ट. सुख बिलकुल राहतच नाही. लेकराला नाही, बायकोला नाही, मुलाला नाही. मग हे जे दुःख नष्ट करण्याचे कारण आहे हे वैयक्तिकरित्या सामाजिकरित्या हे अशा पद्धतीचं आहे. आणि हे दुःख नष्ट करण्याचं हे साम्य आणि भेद असे 2 भेद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक लिहिलेले आहे ते वाचण्याच्या अगोदर एक बुद्ध आणि कालमय त्याचं सारांश रूपान आहे. आणि याही पुढे एक दिग्गज चक्राची गोष्ट आहे. आपण हे नंतर उद्याच्या भागात पाहूया जेणेकरून हे आपल्याला ज्या टप्प्याटप्प्याने आपल्याला समजून घ्यायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. म्हणजे पुढे आपल्याला त्या अडचणी जाणार नाही. रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशनचा बरेच विषय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी त्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. फक्त इच्छा आहे की जास्तीत जास्त या अशा पद्धतीने अजून कोणाची इच्छा असेल
ठिकाणी दुसरे वचन दुसरी करायची आपण विधास फोन करा, मेसेज करा. आपण या ठिकाणी हे जे प्लॅटफॉर्म आहे सगळ्यासाठी ओपन आहे, बिलकुल ओपन आहे. बाबासाहेबांची सगळं आपल्याच काय वैयक्तिक नाही, कुठल्याही समाजाचा आपल्याच नाही. आपण या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी शिष्य उपलब्ध करून दिले. शिक्षणासाठी ॲडव्होकेट जाधवदास संविधानाचे चांगले अभ्यासक आहेत आणि काही जे आणि येताना जे आपण सारे परीक्षेत घेत आपण विकास भोजन विरंगी या गोष्टी मात्र पालन करायचं. आपलं जेवण करून घ्यायचं जेणेकरून आपला जो विकासाचा वेळ आहे, कारण इथून जर जाल तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल, बीपी वाढेल, अटॅक परत कार्यक्रम सुद्धा होईल. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी बारीक बारीक आपल्याला सांगितलेल्या त्या नक्कीच आपण या ठिकाणी फॉलो कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण या ठिकाणी थांबूया. दोन सगळ्यांना भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना धन्यवाद.